नगरमधील IT पार्कच्या गाळ्यांच्या वितरणाबाबत 12 सप्टेंबर रोजी मुंबईला बैठक घेऊन त्यात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती MIDCचे विभागीय अधिकारी रामदास खेडकर यांनी नगरला झालेल्या जिल्हा उद्योग मित्रांच्या सभेत दिली। आधीच महागाईनं गुरफटून टाकलेल्या सर्वसामान्य माणसाची कुचंबना झाली आहे आणि त्यातच आता कांद्यानंही डोळ्यात पाणी आणलंय। कांद्याच्या दरवाढीमुळे मागील सीझन मधील कांदा मार्केटमधून संपलाय, त्यामुळे कांदा दरवाढीचा फटका नागरिकांना सध्या बसतोय। आधीच महागाईने गुरफटून टाकलेल्या सर्वसामान्य माणसाची कुचंबना झाली, ती म्हणजे कांद्याच्या दरवाढीमुळे। मागील सीझनमधील कांदा हा मार्केटमध्ये संपलाय, त्यातच व्यापाऱ्यांनी सीझनच्या काळात शेतकऱ्यांकडून कमी दरात कांदे घेतले, त्यामुळे आता मार्केटमध्ये कांद्याची ही कमी आवक होतीये। त्यामुळे ऑफ सीझन पाहून व्यापारी आणि मोठ्या शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा बाजारात आणलाय। कांद्यापासून सुरुवात होती। कोरडी भाजी करायची म्हणलं तरी कांदा लागतो, रसाची भाजी म्हणलं तरी वाटण्याला कांदा लागतो, घरात 4 पाहुणे आले तरी कांदा लागतो। कांदा हा किचनमध्ये पहिले लागतो। आता तरी कांद्याचे मध्यंतरी भाव 70-80 रुपये किलो आहे। आता जरी थोडी कमी आहे तर ते 50-60 पर्यंत आले। आम्हाला वाटते की अजून कमी व्हावेत, कारण की आता आमच्यासारख्या महिला ठीक आहे आणू शकतात, पण गरीब महिलांनी काय करायचं? सणासुदीचे दिवस आहे, कांदा तर प्रत्येक गोष्टीला लागतोच। आता त्याच कांद्याचे दर हे 50 ते 70 रुपये किलो इतके झालेत, त्यामुळे सर्वसामान्यांना दररोज लागणाऱ्या कांद्याने आता डोळ्यात पाणी आणलंय, त्यामुळे घरातलेही बजेट कोलमडले। महिलांनी कांद्याच्या दरवाढीबद्दल काळजी व्यक्त केली आहे। आमच्या इथे तर कांदा हा लागतो। आता म्हणजे कसे भाव जास्त वाढलेले आहेत, जरा 20-25 रुपये असे तर सर्वसाधारण लोकांना घेता येतात। आता 40 आणि 50 म्हटलं तर माणूस विचार करते ना, पण कांदा हा महत्त्वाचा स्वयंपाकघरातला एक घटक आहे, तर मग ह्याच्यावर काहीतरी हे केलेलंच पाहिजे, त्याशिवाय मग महिलांना दुसरं काय करणार महिला। प्रतिनिधी रोहन गवळी, पुणे मेट्रो न्यूजसाठी।